जर कोणी बाईला त्रास देत असेल, कोणी दारू पिऊन तिला मारत असेल ना, आणि जर तुमच्या बाईला काही करता काही झालं आणि ती जर तुमच्या डोळ्यासमोर जर स्मशानात जळाली ना काका, बाळाचे शब्द तुम्हाला आठवतील की कीर्तनकार कीर्तनात काय सांगून गेला होता. म्हणून महिलांची इज्जत करा, कारण जो महिलांची इज्जत करतो तो पुरुष असतो आणि अशा पुरुषार्थाचं प्रतीक माझा परमात्मा त्याच्यावर कृपा करत असतो. बाई ती बाई, एकमेकांना समजून घ्या. जोडीदार तो जोडीदार, एकदा जोडीदार हरपला का जीवन जगायला फारशी मजा शिल्लक राहत नाही. मग याच्या त्याच्या तोंडाकडे बघावं लागतं. कोणी चहा देईल का, कोणी जेवण देईल का, कोणी पाणी पाजेल का. आज रात्री कीर्तन झाल्याच्या नंतर रात्री घरी जा, भूक लागलेली असू द्या, रात्री 12 वाजेला बायकोला एवढंच म्हणा, अगं ऐक ना, संध्याकाळी काही जेवण व्यवस्थित झालं नाही, एवढ्या रात्री उठते, कणिकचा उंडा भिजवते, भाकर टाकते, भाजी नाही करता येणार, चटणी त्या भाकरीवर टाकते आणि आपली भूक भागवते. तिचं नाव बाई आहे आणि बायकोला शास्त्रामध्ये 16 नंबरची आई म्हटलंय. आईसारखी काळजी घेते ती बायको असते. त्या बायकोचं प्रेम योग्य वेळेत कळालं का संसार सुखाचा होतो आणि ज्याचा संसार सुखाचा असतो त्यांचा परमार्थ सुद्धा आनंदाने प्राप्त होत असतो. आणि म्हणून या गोष्टींकडे